तुम्ही भाई म्हणजे हा कुठं तर बाबा हे वेगळं शब्द. भाई म्हणजे आपला माणूस आहे, मित्र आहे, दादा म्हणतो. मग दादा म्हणलं तर दादा म्हणणार काय तुम्ही? नगरसेवक अजय इंगोलीसारखा नगरसेवक आम्हाला पाहिजे. निधी गोळा करून आणायचं कुणाला पण जमणार नाही. निधी गोळा करून आणायला पुढं ताकद लागते. ताकद भाईच्यात आहे आमच्या. दोन्हीकडे पण त्यांचं सरकार आहे, केंद्रात म्हणा राज्यात म्हणा. निधी चांगला आहे, वर नाही येणार नाही. त्या भागात पण वालीच म्हणून नव्हता कुणी केला? अजय इंगोले. त्यांनी निधी खेचून आणून भागातला विकास केलाय. आमचे उमेदवार माननीय श्री अजय पांडुरंग इंगवले 4 कोटीचा निधी या प्रभागात उपलब्ध केला. आता महानगरपालिकेत जर ते आले तर आणि चांगली कामं होतील ना. भागात हे शिवसेनेचा मोठा गट आहे. शिवसेना मानणारा गट आहे, राजेश क्षीरसागरांना मानणारा गट आहे. तो हा माणूस असा आहे, अत्यंत संयमी, शांत. कोल्हापूर महानगरपालिकेवर कुठल्या पक्षाची सत्ता यावी वाटते? महायुती महानगरपालिकेत पण महायुतीच पाहिजे. अजय इंगोले. महायुती सत्ता. 4-0. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचं रणांगण जे आहे ते कोल्हापूर शहरामध्ये आता चांगलं तापलंय आणि या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक मतदारसंघात जातोय, तेथील नागरिकांशी संवाद साधतोय आणि त्यांच्या मनातील नगरसेवक नेमका कसा असावा, त्यांच्या परिसरात विकास कामं झालेत की नाहीत, याच गोष्टींचा उलगडा आम्ही नागरिकांच्या संवादातून करत आहोत. मी सध्या पोहोचले प्रभाग क्रमांक 10 मध्ये आणि माझ्यासोबत काही या परिसरातील नागरिक आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि जाणून घेऊया त्यांच्या मनात नेमकं काय दडलंय. दादा नमस्कार. महापालिका निवडणुका सुरू आहेत. महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं माझा एक प्रश्न असेल की महापालिका जो प्रशासनाचा 5 वर्षाचा कारभार आहे, तो कारभार तुम्हाला कसा वाटला की नगरसेवकच बरा? नगरसेवक हे पाहिजे महापालिकेत. का हो? कारण की आता जे अधिकारी वगैरे आहेत त्यांच्या माध्यमातून काही कामं होत नाहीत. नगरसेवक असल्याशिवाय ती कामं पूर्ण होणारच नाही. बरं, नगरसेवक कसा पाहिजे? नगरसेवक अजय इंगोलीसारखा नगरसेवक आम्हाला पाहिजे. का हो? चांगले काय पद नसताना देखील त्यांनी 2-3 कोटीची कामं केलेली आहेत. मला वाटते गांधी मैदानची व्यायामशाळा केली ती चांगली. टेनिस कोर्ट आपलं आहे तेच त्यांच्या माध्यमातून चांगलं झालंय. बर, आता महानगरपालिकेत जर ते आले तर आणि चांगली कामं होतील ना. कशाला महापालिका एवढी जर कामं करत असतील तर त्यांना नगरसेवक पद कशाला पाहिजे? पाहिजे की त्या ह्याच्यातूनच होणार. काय नसताना देखील ती कामं तिने इकडं तिकडं करून काय 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 केलं झालं ना त्यांच्या. निधी गोळा करून आणायचं कुणाला पण जमणार नाही. पहिली गोष्ट, निधी गोळा करून आणायला पुढं ताकद लागते. ताकद भाईच्यात आहे आमच्या आणि ते भाई करू शकतो. आज का बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक पहिला 47, आता ह्यो 10 झाला. जर बघायला गेलं तर गटरीची कामच नव्हती, ड्रेनेज लाईन काम नव्हती. आज माझ्या प्रभागात जर का बघायला गेलं तर गेले 20 वर्ष रस्ता झालेला नव्हता. तो त्यांनी निधी खेचून आणून ते रस्ता तयार केला. आता बरोबर आहे. आता बघायला गेलं तर कुठंतरी अजय इंगोले आपला स्वार्थ बघायला लागले त्याने या निवडणुकीत. कसला स्वार्थ? पदाचा. कसला पद? कुठलं पद आहे? पद कुठलं आहे? नगरसेवक पदाचा स्वार्थ आलाय. अहो, नगरसेवक हा कशासाठी आहे? नगरसेवक म्हणजे काय आहे? जनतेची सेवा करणारा नगरसेवक असतोय. जनतेची सेवा करणारा नगरसेवक असतोय. सेवा करणारा नगरसेवक असतोय. इथं सेवा करणारा नगरसेवक नव्हता. तो फक्त स्वतःचा घर भरत होता. मला सांगा, नगरसेवक आतापर्यंत झाली ती स्वार्थासाठी झालीत काय? काय ती कामं करायसाठीच होत्यात ना. बरोबर. मग अजय भाई करतील असं वाटतं? 100%. अजय भाई म्हटलं जाते. भाई म्हणजे कुठेतरी दहशत आहे. काय संबंध आहे? मोठा भाऊ, मोठा भाऊ. एक साहेब म्हणतात, कोण दादा म्हणतात. साहेबापेक्षा भाई बरा. किंवा बाबा आपुलकी असेल, आपल्या खांद्यावर हात टाकणारा असेल, साहेबाबरोबर आपण जायचं उभारायचं का नाही, असं काय आपल्यात नसणार आहे. तुम्ही भाई म्हणजे हा कुठं तर बाबा हे वेगळं शब्द. भाई म्हणजे आपला माणूस आहे, मित्र आहे, दादा म्हणतो. मग दादा म्हणलं तर दादा म्हणणार काय तुम्ही? तू वेगळा दादा लागला का? असं नाही. भाईचा चुकीचा अर्थ काढू नका. लहानपणापासून चालत आलेलं आहे. आता कुठं इलेक्शन आहे म्हणून भाई म्हणतात असं काही नाही. आता ते शिवसेना पक्षातून निवडणूक लढवत आहेत. काय वाटतंय, शिवसेना असेल किंवा भागातील नागरिकांची ताकद त्यांच्यासोबत राहील का हो? 100% राहणार. शिवसेना आल्यामुळे जास्त राहणार. भागात हे शिवसेनेचा मोठा गट आहे. शिवसेना मानणारा गट आहे, राजेश क्षीरसागरांना मानणारा गट आहे. बर, महानगरपालिकेवरनं निधी येईल. दोन्हीकडे पण त्यांचं सरकार आहे, केंद्रात म्हणा राज्यात म्हणा. निधी चांगला येईल की वर नाही येणार नाही. बर, कोल्हापूरचा विकास होणार. कोल्हापूरचा विकास होणार या निमित्तानं. एकदा का नगरसेवक पद आलं की गायब
अनेक जे आपण जे शहरात ते बघितले पहिले नगरसेवक होते. आता 5 वर्ष अजयभाई तसं करणार आहेत कशावरनं? 100% नाही म्हणत. आता तुम्हाला सांगतो, आता कुठलाही नगरसेवक असू दे, मी उद्या अजय इंगोले असू दे किंवा आणि कोण असू दे, तसं आता चालणार नाही. तसं आता चालणार नाही की नगरसेवक गायब झाला हे झाला मग का उपयोग नाही. सगळे नगरसेवक जे येणार त्यांनी कामं ही केलीच पाहिजे. मामा तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही यावेळेला मतदान करणार आहे, मतदान करताना तुम्ही माणूस बघणार काय पक्ष बघणार? माणूस का हो? आणि आमच्या इथं रोड केलाय ना यावेळी सगळा रोड याच्या अगोदर रोड कोण बघत नव्हतं इकडे. काय त्या भागात कोण वालीच म्हणून नव्हता. तुम्ही केला रोड? आजी येऊन गेलो बर तिने केला. 20 लाखाचा निधी आणलेला आहे तिने, निधीतून दिलेला तिने. बर सिमेंट रोड केलेला आणि ड्रेनेज लाईन केली. त्यांच्या माध्यमातून खरोखर चांगली कामं झालेली आहेत. खरोखर चांगली कामं झाली आहेत. असं काय त्यांच्याकडे हाय म्हणून असा विषय काय नाही. आणि 100% इथून पुढे पण कामं चांगली होणार नाही. जुने नगरसेवक जे 15 साली निवडून आले ते होऊन गेले. त्यांनी काय केलं की ज्या मतदारसंघात काहीच कामं केली नाहीत, नुसत्या भूलतापा दिल्या आणि मतदारांना सगळं गंडवून त्यांनी काय केलं, या गल्लीत मला मतदान पडलेलं नाही इथलं काम ठेवा, या गल्लीत मला मतदान पडलेलं नाही इथलं काम ठेवा, आपलं स्वतःचं घर भरण्याचं काम केलं त्यांनी. आणि आता अजय इंगोलेंचं व्यक्तिमत्व कसं? अजय इंगोले हे एक सर्वसामान्य सर्वसामान्यांच्यातलेच आहेत. ते सर्व मित्रपरिवार नागरिकांच्या त्यांनी पद नसून त्यांनी 3-4 कोटी रुपयाची कामं निधी खेचून आणून नेते लोकांच्याकडून, आमदार म्हणा खासदार म्हणा यांच्याकडनं निधी खेचून आणून, पद नसताना त्यांनी निधी खेचून आणून भागातला विकास केलाय. गांधी मैदानचं काम थोडंफार त्यांनी सुशोभीकरण जर मागचे जर पद असतं तर गांधी मैदानचा कायापालट 100% त्यांनी केला असता. अजयभाई कुठेतरी गाडीची काचच खाली करत नाहीत, हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. हे जे कोण म्हणतात ते अजयभाई हे जास्तीत जास्त 99% हे 2 व्हीलर वरून लोकांच्यात फिरतात. हे 100% तुम्हाला काय तर हा फेक नेगेटिव्ह पसरायचा हे करतात. बऱ्यापैकी 80-90% ते 2 व्हीलरवरून फिरत असतात. मग जे फिरतात त्यांनी काच खाली घेतात तर का? आता पैशाचा वारेमाप वापर करून दबाव तंत्र वापरून ते निवडणूक मध्ये उतरलेत का हो? नाही असं काही नाही. ही सगळी जनता दिसते ही त्यांच्या प्रेमापोटी दिसतात. तुम्हाला कुठेही कुणालाही जाऊन विचारा तुम्ही, ही जे हे येतात सगळी कामावरून येतात, सकाळी 8ला येतात मित्रपरिवार, ही त्यांच्या प्रेमापोटी येतात. असं काही नाही आहे. बर कोल्हापूर महानगरपालिकेवर कुठल्या पक्षाची सत्ता यावी वाटतंय? महायुती. का हो? महायुतीची सत्ता आहे. महायुतीनं फक्त भ्रष्टाचारच केला असा आरोप विरोधक करतात. कुठला भ्रष्टाचार? प्रूफ तरी दाखवा. एक प्रूफ ज्या काही दाखवा. योजना काढल्या त्या फसव्या काढल्या. कुठली काढली फसवी? पैसे मिळतात ना, मग फसवी कशी म्हणायची? आज तुम्ही मला एक सांगा, कुठली फसवी हे काढली ते तर तुम्ही सांगा नाही आम्हाला. लाडकी बहीण योजना असेल ते त्या महिलांना पैसे मिळत नाहीत म्हणतात. ह्याच्या आधी दिलं. काँग्रेस सरकार होतं, केंद्रात होतं, राज्यात पण होतं, त्यावेळेला दिलं काय? आज हिने आणली तर लगेच तिजोरी रिकामी होणार. आणि नंतर आमदारकीच्या वेळेला इलेक्शन लागल्या त्यावेळेला काय म्हणले की आम्ही 3,000 देतो. मग त्यावेळेला तिजोरी रिकामी होणार नव्हती. आता या 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेचा निकाल काय असेल? महायुती सत्ता आणि तुमच्या भागात गुलाल महायुतीची सत्ता येणार. गुलाल 100% मिळणार आपल्याला. प्रभाग क्रमांक 10 अजय इंगोले. महायुतीच्या सर्व सीटा बहुमताने येणार. मामा तुम्हाला काय वाटतं? आजी इंगोले माहिती सत्ता. काय वाटतंय तुमच्या या प्रभाग नंबर 10 मध्ये कुणाचं वार आहे हो? महायुतीचं. महायुतीचं वार आहे. काय कारण? आता काय झालंय की केंद्रात महायुती सरकार आहे, महाराष्ट्र राज्यात महायुती सरकार आहे. आणि येणाऱ्या काळात जर कोल्हापूरचा विकास करायचा असेल, कोल्हापूरची हद्दवाढ करायची असेल आणि जर केंद्रातून राज्यातून वेगवेगळा म्हणजे भरघोस निधी जर आणायचा असेल तर आपल्याला इथं महानगरपालिकेत पण महायुतीच पाहिजे. याचं कारण असं आहे की आपली महानगरपालिका स्थापनेपासून ड वर्ग आहे. आशिया खंडातली एकमेव महानगरपालिका अशी आहे की तिची 1 इंचही हद्दवाढ झालेली नाही. हे दुर्दैव आहे कोल्हापूरचं. कोल्हापूर जिल्हा हा अखंड महाराष्ट्रात सदर म्हणून ओळखतोय. छत्रपती राजश्री शाहू महाराजांची नगरी आहे. त्यांनी एवढं काम करून ठेवलेलं
की त्यानंतर काँग्रेसला इथं त्यात भरीव काम करण्याची गरज होती. बरोबर. पण आता जे महायुतीनं या प्रभाग 10 मध्ये जे उमेदवार दिलेले आहेत ते सक्षम वाढतात का हो? अतिशय सक्षम आहेत. आता आमचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर आमचे उमेदवार माननीय श्री अजय पांडुरंग इंगवले, कोणतंही पद नाही, कुठलाही म्हणजे कुठल्याही पदावरती नाहीत, तरी पण त्यांनी आपल्या नेतृत्वाखाली फक्त जनमानसात आपण लोकांचं देणं द्यायला लागतोय किंवा ह्या भावनेतून 4 कोटीचा निधी या प्रभागात उपलब्ध केला. बर. रस्ते असून देत, गटर असून देत, ड्रेनेज असून दे, ते हरल्यानंतर मागच्या इलेक्शनच्या वेळेला अल्पमतात थोड्या मतात हरलीकर पण थांबली नाहीत. बर. त्यांनी विविध आमदार फंडातून खासदार फंडातून या भागासाठी निधी आणला. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की तिने निधी आणला, सगळं केलं, मग त्यांना आता नगरसेवक पदाला उभारण्याची गरज काय आहे? जर त्यांना निधी मिळत असेल, कामं करत असतील तर? अहो, तुमच्याकडे पद असल्याशिवाय तुम्हाला भागात विकासच करता येत नाही. मला सांगा, सर्वसामान्य नागरिक जर एखाद्या आमदाराकडे गेला आणि मला रस्ता करायचा आहे, ड्रेनेज करायचा आहे, पथदी बसवायचे आहेत, लाईट बसवायचे आहेत भागात, तर दुर्लक्षितच करणार. त्यासाठी नगरसेवक पद हे महत्वाचं आहे. आता असं वाटतंय का हो दादा की अजय इंगवले आता इतके वर्ष कामं केली, तुम्ही म्हणताय निधी आणला एटसेट्रा एटसेट्रा, पण आता त्यांना कुठेतरी नगरसेवक पदाचा स्वार्थ दिसून येतोय? नाही, काही स्वार्थ नाही. तो हा माणूस असा आहे, अत्यंत संयमी, शांत, लोकांच्या बरोबर हसत खेळत. त्यांना तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे, त्यांना पदाची काही गरज नाही. तो मुळातच सेवक आहे लोकांचा, पण कुठेतरी पद लागतंय. आता कसं आहे, आत्ताचं जे राजकारण चालू आहे, तुम्ही सत्ताधारी पक्षात असला तर तुम्हाला भरून निधी मिळणार, तर तुम्ही गोरगरिबांची कामं करणार. आता ते या निवडणुकीत उतरत असताना पैशांचा वारेमाप वापर आणि दबाव तंत्र वापरलं जाते कुणाकडून, त्यांच्याकडून का? नाही, हे साफ चुकीचं आहे. तसं असतं तर तुम्हाला आमच्या भागातले हॉटेल सगळी फुल दिसली असती. जाऊन हॉटेल बघा जावा, फुलं आहेत काय म्हणून. त्यांची लोकांच्या प्रती भावना अतिशय प्रामाणिक आहे. लोकांची कामं करायची, भागातला विकास करायचा, एवढंच उद्दिष्ट आहे त्यांचं. तुम्ही जे म्हणताय की पैशाचं किंवा काय, ह्या मताशी आम्ही नागरिक म्हणून तरी असहमत आहोत. बर. येणाऱ्या 16 तारखेचा निकाल काय असेल? 4-0. बर.